चला आजच्या लेक्चर मध्ये आपण बघूया लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स. कारण मागच्या पिरियड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला वेक्टर शिफ्टिंग मध्ये एकाची टेल आणि एकाची हेड आपल्याला जॉईन करावी लागते, राईट? म्हणजे शिफ्ट करताना त्या पद्धतीनेच करायचं. पण जर दोन वेक्टर्सची टेल एकत्र असेल तरी आपल्याला ऍडिशन तर करताच यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे लॉ आहे, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स. मग आता आपल्याकडे एक वेक्टर पी आहे आणि एक वेक्टर क्यू आहे. या दोन्ही वेक्टर्सची टेल काय झालेली आहे, ओ या ठिकाणी जोडली गेलेली आहे आणि हेड ए आहे, इथे बी आहे. आता ह्याला पॅरलल एक वेक्टर आपण इथे ड्रॉ केला आणि ह्याला पॅरलल एक वेक्टर आपण इथे ड्रॉ केला. त्याला नाव दिलं बीसी आणि हा आहे याचा एसी. म्हणजे दोघांचा याचा वेक्टर हा पॅरलल आहे आणि ह्याला वेक्टर हा पॅरलल आणि यांचं डायगोनल जे आहे ते आपण जॉईन केले. दोन्ही डायगोनल्स एक लाईन काढली, दोन्ही व्हर्टायसेस ओ आणि अपोजिट व्हर्टायसेस आपण जॉईन केले. हा अँगल जो आहे हा अँगल अल्फा, याच्यामधला बीटा आणि कंप्लीट याच्यामधला थीटा. सो हा जो अँगल आहे तोच अँगल इथे देखील तुम्हाला आलेला दिसून येईल. सो आता ही झाली फिगरची एक्सप्लेनेशन. याच्यामध्ये आता आपल्याला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत. ते म्हणजे आपण सी या पॉइंट पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला आणि ड्रॉप करून इथे खालनं आपण ती लाईन प्रोड्यूस केली आणि एडी बी हा पॉइंट जो आहे एडी हा जॉईन केला आणि सीबी हा पॉइंट. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला ह्याच फिगर मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही मॉडिफिकेशन्स करावे लागले, ते आपण इथे करून घेतले. आता आपल्याकडे दोन ट्रायंगल्स तयार झाले. एक ट्रायंगल आहे ट्रायंगल ए ओ सी डी ओ, ओ सी डी हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा आहे ट्रायंगल ए सी डी, ट्रायंगल ए सी डी. हे दोन ट्रायंगल्स आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. याच्यापैकी ओ सी डी किंवा ओ हा जो आहे ट्रायंगल आपण पहिला बघूया, मोठा ट्रायंगल. इन ट्रायंगल ओ सी डी किंवा ओडीसी कसंही तुम्ही घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय येईल, हा झाला हायपोटेनियस ओसी स्क्वेअर. सो ओसी स्क्वेअर इज इक्वल्स टू हा कुठला आहे ओडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. हा रूल आपण कुठला वापरला, पायथागोरस थेरम च्या अकॉर्डिंगली आपण ह्या गोष्टी बघितल्या. आता ओसी म्हणजे हा हायपोटेनियस झाला. हा जो आहे याला आपण ओडीला ओ ए प्लस एडी असं लिहू शकतो, कारण ही कंप्लीट लेंथ आहे, ही दोन सेगमेंट्स मध्ये डिवाइड झालेली आहे. सो ओडीला आपण काय लिहूया, ओ ए प्लस एडी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर. ओके. आता हे ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरचा याचा एक्सपान्शन आपल्याला करता येतो. ओ ए स्क्वेअर प्लस 2 OA प्लस एडी प्लस डीसी स्क्वेअर, एडी स्क्वेअर, राईट? आता हा झाला एडी स्क्वेअर, हा एडी स्क्वेअर, हा डीसी स्क्वेअर किंवा सीडी स्क्वेअर, जे काय तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. हे छोट्या ट्रायंगलचे दोन साइड्स आहेत आणि छोट्या ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे एसी साइड. सो आपण ह्या दोघांच्या ऐवजी आपण एसी चा स्क्वेअर लिहू शकतो. सो आपण तो लिहूया ओ ए स्क्वेअर प्लस 2 प्लस इथे आपलं एक 2 एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी राहिली आहे, ती म्हणजे ओ ए
आणि इंटू एडी प्लस एडी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. सो ह्याच्या ऐवजी आपण एडी आणि सीडीच्या ऐवजी आपण एसी स्क्वेअर लिहू शकतो. सो एसी स्क्वेअर. अच्छा झालं. आपण काय काय केलं. आता आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. किमती ठेवण्यासाठी हा काय ओबी, हा आहे क्यू. म्हणजे हा पण एसी कसा राहणार आहे, क्यूच राहणार आहे, कारण पॅरलल आहे तो. हा काय आहे, पी आहे, म्हणजे हा बीसी पण कसा राहणार आहे, वेक्टर पी आहे. ओके, हे लक्षात आलं. आता एक आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला मिळाली. ओ ए ची व्हॅल्यू, ओ ए ही व्हॅल्यू किती आहे, पी. सो ओ ए इज इक्वल्स टू पी. त्याच्यानंतर एसी इज इक्वल्स टू एसी. एसी ची व्हॅल्यू पण आपल्याला पाहिजे, एसी. सो एसी इज इक्वल्स टू ज्याला काय म्हणता येईल आपल्याला, एसी. राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे एसी ची व्हॅल्यू ही ओबी एवढीच राहणार आहे. ओबी एवढी एसी ची व्हॅल्यू आहे, म्हणजे क्यू. क्यू आपण लिहू शकतो तिथे. ओके, सो एसी इज इक्वल्स टू क्यू. त्याच्यानंतर ओसी काय आहे, ओसी. ओसी हा रिझल्टंट. सो ओसी इज इक्वल्स टू रिझल्टंट आर. मग या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करता येतात. आता राहिली आपल्याकडे एडी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे. एडी ची व्हॅल्यू आपल्याला माहित करून घ्यायची आहे. सो एडी ची व्हॅल्यू माहित करण्यासाठी आपण काय करणार आहोत, एडी इज इक्वल्स टू कॉस एडी. एडी इज इक्वल्स टू हायपोटेनियस अपॉन ऍडजसेंट, म्हणजे एसी. एसी कॉस थीटा. राईट, एसी कॉस थीटा ही व्हॅल्यू आहे आपली एडी ची. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत या आपण त्याच्यामध्ये त्या इक्वेशन मध्ये पुटअप करायच्या. आता इन ट्रायंगल एडीसी, एडीसी म्हणजे आपला हा छोटा ट्रायंगल आहे, एडीसी. सो इन ट्रायंगल एडीसी, एडीसी मध्ये आपण आता काय बघणार आहोत, कॉस थीटा इज इक्वल्स टू एडी अपॉन एसी. कॉस थीटा इज इक्वल्स टू एडी अपॉन एसी. तर तिथे आपण ती व्हॅल्यू काढलीच आहे. मग एसी इज इक्वल्स टू काय येते, सॉरी, एडी इज इक्वल्स टू एसी कॉस थीटा. एसी कॉस थीटा. आता या इक्वेशन जे आहे आपलं हे, या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. प्लस एसी स्क्वेअर. OA ची व्हॅल्यू, सो दिस इज इक्वेशन सपोज 1 बाय keeping the values in equation 1 we get OC. OC म्हणजे R स्क्वेअर. OC ची व्हॅल्यू R आहे इथे. OC. OA ची व्हॅल्यू किती आहे, P स्क्वेअर प्लस 2OA AD. राईट, 2OA. OA त्याची व्हॅल्यू काय येणार आहे तुम्हाला, P
ओ ए ही व्हॅल्यू पी आहे. सो परत पी स्क्वेअर नाही नुसतं 2p राईट 2p. त्याच्यानंतर परत ह्याची व्हॅल्यू काय आहे एडीची व्हॅल्यू एडीची व्हॅल्यू आपण काय काढली होती एसी कॉस थीटा. सो एसी ची व्हॅल्यू काय आहे परत एसी म्हणजे क्यू. सो क्यू कॉस थीटा प्लस एसी स्क्वेअर. सो एसी ए आणि सी म्हणजे क्यू स्क्वेअर. सो याला आपण नीट चांगल्या पद्धतीने लिहू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा which is equals to r square. आणि r ची व्हॅल्यू किती आहे ती p square plus q square plus 2pq cos theta. सो रिझल्टंट आपल्याला मॅग्निट्यूड म्हणजे आर म्हणजे काय ते रिझल्टंट आहे आणि रिझल्टंटचे काय आहे मॅग्निट्यूड आहे. सो दिस इक्वेशन is for magnitude of resultant. ओके मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आता आपल्याला हे मॅग्निट्यूड मिळालं. आता आपल्याला त्याचं डायरेक्शन पण फाइंड आउट करायचं. मग डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अजून छोटासा एक डेरिव्हेशन तुम्हाला बघायला लागतं आणि ते डेरिव्हेशन आपण इथे बघूया या कॉर्नरला. ओके आता इन ट्रायंगल ओडीसी सो इन ट्रायंगल ओडीसी tan थीटा tan अल्फा आहे tan अल्फा which is equals to काय येईल tan अल्फा dc upon ac tan अल्फा dc upon AC सॉरी ADC मध्ये DC upon AC which is equals to DC upon AC. Opposite upon hypotenuse. Okay tan ODC मध्ये ना DC upon AC कुठून आणलं आपण AC नाही OD एडी पाहिजे एडी बीसी अपॉन ओडी इन ट्रायंगल ओडीसी. अच्छा मोठा ट्रायंगल ओके डीसी अपॉन ओडी अपोजिट साइड ही आहे आणि अपॉन ऍडजस्टंट tan अल्फा. पण ओडी काय आहे हे डीसी ऍज इट इज लिहू. ओडी म्हणजे काय आपला ओए प्लस एडी एडी ची व्हॅल्यू किती आहे आपण काढली होती ए कॉस थीटा. सो आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करूया आपण. डीसी ची व्हॅल्यू किती काढली होती आपण डीसी ही व्हॅल्यू म्हणजे ती आपल्याला काढून घ्यावी लागेल. डीसी ची व्हॅल्यू किती येत आहे एसी साइन थीटा ओए ची व्हॅल्यू पी आहे प्लस एडी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे काढली आहे. कुठे काढली आहे ती एडी
एडी ची व्हॅल्यू आहे AC cos थीटा. AC cos थीटा म्हणजे काय? Q cos थीटा. राइट? So alpha is equals to tan alpha आहे. आणि आता अल्फा is equals to tan inverse ब्रॅकेट मध्ये AC sin theta upon P plus Q cos theta. या इक्वेशन मुळे आपल्याला काय मिळतं? डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. सो दिस इक्वेशन this gives direction of our resultant. Direction of resultant. सो हा एवढा मोठा एवढं डेरिवेशन जे आहे हे परीक्षेच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे आणि तुम्हाला न्यूमरिकल्सच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण न्यूमरिकल मध्ये तुम्हाला वेक्टर्स देतात आणि त्या वेक्टरचा रिझल्टंट काढावा लागतो तुम्हाला. सो रिझल्टंट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट त्यासाठी तुम्हाला हा एक फॉर्म्युला यूज करायला लागेल आणि तो जो रिझल्टंट आहे त्याची डायरेक्शन काय आहे हे जर काढायचं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायला लागतो. कारण अल्फा ही व्हॅल्यू मिळाली, अल्फाची व्हॅल्यू एकदा मिळाली तुम्हाला की त्याचं डायरेक्शन मिळतं की एक्झॅक्टली कुठल्या डायरेक्शन मध्ये गोष्टी किंवा तो रिझल्टंट चाललेला आहे. ह्या सो हे दोन फॉर्म्युले आणि हे एकंदरच डेरिवेशन हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि न्यूमरिकल्स पॉइंट ऑफ व्ह्यू. सो या दोन्ही गोष्टी तुम्ही नीट चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. आता पुढचा पार्ट जो आहे तोही फार महत्वाचा आहे आणि तो आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. आता इट इज अ प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग. स्प्लिट करणं म्हणजे एक वेक्टर जो आहे त्याला आपण स्प्लिट करायचा. स्प्लिटिंग a given vector, splitting a given vector into its components is called resolution of vector. Right? So ही त्याची डेफिनेशन आहे. आता कॉम्पोनंट्स हे कुठल्याही डायरेक्शन मध्ये आपल्याला फाइंड आउट करता येतात, पण आपल्याला या वर्षी जे पुस्तकामध्ये तुम्हाला सिलेबसला दिलेला आहे त्याच्यामध्ये म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन्स मध्ये आपल्याला स्प्लिट अप करायचं आहे. सो हे एक लक्षात ठेवा की यांना आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स असं म्हणतो. इफ द कॉम्पोनंट्स आर are along the directions which are mutually perpendicular. Along the directions which are mutually perpendicular are called rectangular component. Are called आता एक वेक्टर आहे आपल्याकडे. हा वेक्टर दिलेला आहे या डायरेक्शन मध्ये.
राईट. हा आहे आपला वेक्टर आर, याला आपण वेक्टर आर दिले, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे काय की ह्या डायरेक्शन मध्ये जे काय फोर्स असेल, फोर्स किंवा डिस्प्लेसमेंट असेल डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी असेल वेलॉसिटी, आपण फोर्स गृहीत करूया की ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागलेला आहे. आता ह्या फोर्स, या डायरेक्शन मध्ये हा फोर्स लागलेला आहे, याचा अर्थ ह्याला जर, ह्या वेक्टरला जर आपल्याला कॉम्पोनेंट्स मध्ये स्प्लिट करायचं असेल आणि तेही रेक्टँग्युलर कॉम्पोनेंट्स मध्ये, तर आपल्याला काय करायला लागेल, या डायरेक्शन मध्ये दोन रेक्टँग्युलर आपण कॉम्पोनेंट्स, दोन रेक्टँग्युलर व्हेक्टर्स आपण काढून घेऊ. या वेक्टरला पुढे नेलं तुम्ही तर हा एक्स ऍक्सिस होईल आणि याला पुढे नेलं तर हा वाय ऍक्सिस होईल. राईट. कारण यांच्यामधला अँगल 90 डिग्रीचा आहे. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला आपण इकडे आणि इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर एक जो परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे त्याला आपण ए पॉइंट असं नाव दिलं, हा सी घेतलाय आणि हा पॉइंट आहे बी. अर्थातच ओ. हा अँगल किती आहे, हा गिवन अँगल आहे, दॅट इज अ थीटा. ओके. आता OA is equals to RX, OA is equals to RX आणि OB is equals to RB. हे वेक्टर्स आहेत ते दोन, RX आणि RB. सॉरी, Y घेऊया आपण इथे, म्हणजे Y ऍक्सिस वरचा आहे Y आणि X ऍक्सिस वरचा आहे तर X. आता आपल्याला लॉ ऑफ पॅरलेलोग्राम अप्लाय करायचा आहे. बाय अप्लाइंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, हा लॉ जर आपल्याला अप्लाय करायचा असेल तर R इज इक्वल्स टू RX प्लस RY. सो R इज इक्वल्स टू RX प्लस RY. ओके. आता यांचे जर युनिट वेक्टर्सच्या फॉर्म मध्ये जर करायचं असेल तर R इज इक्वल्स टू RX I कॅप प्लस RY J कॅप. J कॅप, कारण फक्त दोन ऍक्सिस आहेत, तिसरा ऍक्सिसच आपण वापरला नाही, त्याच्यामुळे K ची व्हॅल्यू वापरायची, K कॅप वापरायची गरजच नाही. Where I and J are unit vectors. I cap and J cap are unit vectors along X and Y axis. X आणि Y axis च्या along हे unit vectors आहेत. आता आपल्याला cos थीटा ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. cos थीटा इज इक्वल्स टू Rx अपॉन R. सो cos थीटा इज इक्वल्स टू Rx अपॉन R. cos थीटा म्हणजे adjacent अपॉन hypotenuse, राइट. ऍडजसंट काय Rx आहे, हायपोटेन्युअस किती आहे R आहे, म्हणून आपण ते घेतलं. आणि sin थीटा इज इक्वल्स टू काय येईल, sin थीटा इज इक्वल्स टू Ry अपॉन R. बरोबर आहे, Ry अपॉन R. म्हणजे Rx ची व्हॅल्यू किती आली, therefore Rx is equals to R cos theta
and ry is equals to r sin theta. rx आणि ry च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता स्क्वेअरिंग अँड ऍडिंग these इक्वेशन्स, आपल्याला ह्यांना स्क्वेअर करायचं आणि यांची ऍडिशन करायची. मग आता स्क्वेअरिंग अँड ऍडिंग these इक्वेशन्स म्हटल्यानंतर आपण काय करू, आपण याचा स्क्वेअर करू, याचा स्क्वेअर करू, मग याचा आणि मग याचा आणि मग ऍड करूया. So by squaring both equations we get rx square which is equals to r square cos square theta and ry square which is equals to r square sin square theta. आता आपण हे स्क्वेअर झालं. आता आपण बाय ऍडिंग बोथ इक्वेशन्स rx square plus ry square which is equals to r square cos square theta plus r square sin square theta. Okay? आता आपल्याकडे याची व्हॅल्यू किती आहे, rx आणि ry ची, ती आहे r. इथे दिलेली rx आणि ry ची r, म्हणजे या दोघांची व्हॅल्यू आपण r स्क्वेअर लिहू शकू. आणि r स्क्वेअर cos थीटा ची व्हॅल्यू किती आहे, rx. मग rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर आणि याला r is equals to under root rx square plus ry square. हे असं फायनल इक्वेशन आपल्याला मिळतं. सो हे इक्वेशन जे आहे हे आपल्याला मिळालं आणि ह्या इक्वेशन मुळे आपल्याला काय मिळतो, रिसोल्युशन मिळतं रिझल्टंट वेक्टरची. आता आपण त्याची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे आणि डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी परत आपल्याकडे तोच पर्याय वापरायचा. tan theta is equals to tan theta which is equals to ry upon rx. So ry upon rx, right? आणि theta is equals to, easy है, theta is equals to tan inverse ry upon rx. So या इक्वेशन मध्ये तुम्हाला त्याची डायरेक्शन मिळेल. आता हे तुम्ही y z पण घेऊ शकता, त्याच्यामध्ये rx ry rz पण राहू शकेल, कारण तिन्ही जर ऍक्सिसच्या मध्ये असेल तर ते राहील. ओके, लक्षात आलं आहे. सो हे दोन्ही डेरिव्हेशन्स महत्वाचे आहेत, आधीचं आणि हे.